मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. संत रामदास स्वामींनी हे म्हटलेलं आहे. जर आपलं मन प्रसन्न असेल तर आपले मन इतके शक्तिशाली बनते की त्याला सर्व सिद्धी देखील प्राप्त होऊ शकतात. आणि सर्व सिद्धीचं मूळ हे आपल्या मनामध्ये आहे. एक प्रश्न असा विचारला गेला होता की आपलं हे जे मन आहे ते सतत अस्थिर असतं, चंचल असतं, तर आपल्या या मनाला शांत कसं ठेवायचं, तर त्याच्यावरती आपण चिंतन करूयात. प्रत्येक ठिकाणानुसार मनावर वेगवेगळे परिणाम होतात. आपण पाहतो की आपल्या घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये कदाचित वेगळं वाटतं आपल्याला. एखादं देवघर असेल, एक देवघरामध्ये वेगळंच फिलिंग असतं, हॉलमध्ये गेल्यानंतर वेगळंच असतं आणि बेडरूममध्ये गेल्यानंतर वेगळं फिलिंग असतं. किंवा आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो त्यावेळी आपल्याला एक वेगळी फिलिंग असते, आपल्या त्यावेळी वेगळ्या भावना असतात. तेच जर आपण एखाद्या सिनेमा थिएटरमध्ये गेलो तर तिथे आपल्या भावना वेगळ्या असतात. किंवा एखाद्या तीर्थस्थानी गेलो किंवा नदीवरती, नदीच्या किनारी आपण बसलो, समुद्रकिनारी गेलो किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेलो, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या भावना आपल्याला दिसून येतात. म्हणजे आपल्याला जे फील होतं ते फील वेगवेगळ्या पद्धतीनं होतं. त्याचं कारण काय आहे? भजन, कीर्तन, ध्यानधारणा या जर एखाद्या ठिकाणी सुरू असतील तर तिथं देखील आपल्या मनाला शांत वाटतं. याचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे कारण अशा ठिकाणी अशी काही कंपनी तयार झालेली असतात ज्याच्यातून आपल्या मनाला शांत वाटतं. आपण पाहतो की कोणतंही आध्यात्मिक ठिकाण असो, आपल्या जर मनाला शांत करायचं असेल तर आपण काय करतो? बऱ्याच वेळा मंदिरामध्ये जातो, बऱ्याच वेळा संगतीमध्ये जातो. संगत असते, सात्संगत असते, सात्संगतमध्ये जाऊन बसतो. कधी कधी आपण कीर्तनामध्ये, भजनामध्ये जातो किंवा एखाद्या ठिकाणी प्रवचन सुरू असेल तिथे जातो. आपण वेगवेगळी कारणे शोधतो किंवा वेगवेगळी ठिकाणे शोधतो. आपण त्या ठिकाणी आपल्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण काय होतं, त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा असते आणि वेळ आणि बदलत्या ऋतूंचेही मनावरती प्रभाव होतात. आपण ज्या खाद्यपदार्थांचे सेवन करतो त्यावेळी मनावरती सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम देखील होतात. सात्विक भोजनामुळे मन आपलं प्रसन्न राहतं, तर तामसिक पदार्थामुळे मन अस्थिर होतं, त्याला अस्थिर वाटतं. आपली कर्म आणि भूतकाळातील अनुभवही मनावरती छाप सोडतात. आपण कोणत्या प्रकारचं कर्म केलेलं आहे? आपण चांगलं कर्म केलेलं आहे की वाईट कर्म केलेलं आहे? जर आपण चुकीचं कर्म केलं तर आपलं मन अस्थिर होतं, सैरभैर होतं, बेचैन होतं. पण ज्यावेळी आपण चांगलं कर्म केलं असेल तर आतून आपल्याला एक छान फिलिंग असते की मी आज कोणाचं तरी भलं केलं, कोणाला तरी मदत केली. ही जी फिलिंग असते ना, ती फिलिंग सुखदायी असते. त्याच्यामुळं आपलं मन शांत होतं कारण आपण कल्याण केलेलं आहे कोणाचं तरी. पण ज्यावेळी आपल्याकडून पाप घडतं, कोणाला तरी आपण दुखावतो, कोणाला तरी शिव्या देतो, कोणाला तरी वाईट बोलतो, कोणाची तरी निंदा करतो, कोणाचे तरी द्वेष करतो, ह्या जर निगेटिव्ह भावना जर आतून असतील तर मन आपलं बेचैन होतं. त्याच्यामुळे मन अस्थिर होतं किंवा शांत होऊ शकतं. म्हणजे आपलं कर्म आहे, त्याच्यानंतर भूतकाळामधले काही अनुभव असतात. कधी कधी आपल्या भूतकाळामध्ये अशा काही निगेटिव्ह घटना घडून गेलेल्या असतात, त्या घडून गेलेल्या आहेत, परंतु तरीही आजही आपल्या मनपटलावरती त्याचं चिंतन होत असतं. आणि चिंतन झाल्यामुळे आपलं मन बेचैन आणि अस्थिर होतं कारण निगेटिव्ह घटना आहेत ना त्या. आणि ज्या घटना भूतकाळामध्ये जेव्हा घडत होत्या त्यावेळी सुद्धा त्या निगेटिव्ह प्रभाव टाकत होत्या आणि आजही त्याचा विचार केला तरी निगेटिव्हच प्रभाव टाकणार आहेत. थोडाफार प्रभाव कमी होतो पण निगेटिव्ह प्रभावच टाकणार आहेत. मग आपण नको असलेल्या घटनांचा जर विचार करत बसलो
तर आपल्याला बेचैन नक्कीच होणार. चांगल्या घटना आठवल्या तर आपल्याला छानही वाटेल, वाईट घटना आठवल्या तर आपल्याला बेचैन होईल. याच्यावरून ठरतं की मन आपलं शांत आहे की सैरभैर आहे. त्याच्यामुळे मन आपलं शांत राहू शकत नाही. आपण ज्या लोकांशी तसेच ज्या घटनांशी जोडलेलो असतो ते आपल्या मनाची दिशा ठरवतात. आपण कशाशी जोडलेले हे पण महत्त्वाचं आहे. जर आपण चांगल्या सत्संगाच्या मार्गावरती असेल, जर आपण कीर्तन भजनामध्ये असेल, चांगल्या मार्गावरती जर आपण असेल ना, तर आपल्या चांगल्या मार्गावर असल्यामुळे आपलं मन शांत राहतं. पण जर आपला मार्ग जर चुकीचा असेल, चोरीमारी करणे, लबाडी करणे, दुसऱ्याला त्रास देऊन पैसा कमवणे, लोकांना त्रास देऊन मग स्वतः जर काही त्याच्यामध्ये पैसा कमवत असेल, धनदौलत कमवत असेल, तर अशा व्यक्तीचं मन कधीही स्थिर राहू शकत नाही. त्या व्यक्तीचं मन सतत सैरभैर होतं, बेचैन होतं आणि दुःखी होतं, व्यथित होतं. कधीकधी काही लोकांच्या सहवासात मनाला आराम शांतता मिळते, तेच काही लोकांच्यामुळे मन अस्थिर होतं. आता काही लोकांच्या सानिध्यामध्ये आपल्याला शांत वाटतं आणि काही लोकांच्या सानिध्यामध्ये आपल्याला बेचैन होतं. तर असं का होत असेल? कारण त्यासुद्धा व्यक्तीचं एक कंपनी असतात, त्या व्यक्तीच्या भोवती एक कंपनी असतात की ते व्यक्तीचं कर्म कसं आहे त्याच्यावरून कंपनी ठरतात. एखादी जर निगेटिव्ह व्यक्ती असेल, त्या निगेटिव्ह व्यक्तीच्या जर सानिध्यात आपण गेलो तर आपलं मन अस्थिर होतं. आणि जर तीच व्यक्ती जर पॉझिटिव्ह सकारात्मक असेल आणि त्या व्यक्तीच्या सानिध्यात जर आपण गेलो तर आपल्याला सुद्धा शक्तिशाली होते असल्याची फिलिंग येते. कारण त्याची कंपनी आपल्याला सपोर्ट करतात चांगली फिलिंग येण्यासाठी. तर या सर्व गोष्टींचा मनासह आपल्या जीवनावरती परिणाम होत असतो. मनाला प्रभावित करणारं तत्व कोणतं आहे? तर बघा, काही तत्व आपल्या मनाला प्रभावित करतात. ज्यामध्ये बघा आता कोणकोणती तत्व आहेत, ती तत्व आपल्या मनावरती प्रभाव टाकतात. मग त्याच्यामध्ये कोणकोणती तत्वे आहेत? तर जागा आहे. आपण कोणत्या जागेमध्ये राहतो, कोणत्या जागेमध्ये जास्तीत जास्त वेळ असतो, जर त्या जागेची कंपनं जर निगेटिव्ह असतील, खराब असतील, तर त्याचा परिणाम आपल्यावरती 100% होतो. दुसरं जे तत्व आहे ते म्हणजे काळ. काळ कोणता सुरू आहे? आपला वाईट काळ सुरू आहे की चांगला काळ सुरू आहे? जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये संकट असतील, आपल्या जीवनामध्ये काही निगेटिव्ह घटना घडत असतील, कोणती वेळ सुरू आहे, काळ कोणता सुरू आहे, किंवा आजूबाजूला घटना कशा घडत आहेत, त्याच्यावरती सुद्धा आपला मनाचा परिणाम आपल्याला दिसून येतो. तिसरं जे आहे आहार. आहाराचा सुद्धा आपल्यावरती प्रभाव होत असतो. आपण कोणत्या प्रकारचं अन्न खातोय? सात्विक भोजन खातोय की तामसिक भोजन खातोय? सात्विक भोजन शांतता देतं मनाला आणि तामसिक भोजन हे मनाला अस्थिर करतं. आणि आपल्याला माहीत आहे की सात्विक भोजनामध्ये काय आहे? तर सात्विक भोजनामध्ये फळे येतात, भाजीपाले येतात, कडधान्ये, ही जी आहे ते सगळं जे निसर्गातून उपलब्ध आहे ते सर्व अन्न सात्विक आहारामध्ये येतं. आणि तामसिक आहारामध्ये आपण पाहतो की मांसाहार आहे किंवा लसूण आणि कांदा यांचं जास्तीत जास्त आहारामध्ये जर सेवन असेल तर ते सुद्धा अन्न तामसिकमध्येच मोडतं. किंवा तिखट खात असेल आपण जास्त तर तिखट खाणं सुद्धा त्याच्यामध्ये येतं, तामसिक आहारामध्ये येतं. त्याच्यानंतर बघा आपल्या ह्याच्यावरती अजून काय प्रभाव टाकतात? तर संस्कार. आपल्यावरती कोणत्या प्रकारचे संस्कार आहेत त्याच्यावरून आपलं मनाचं सकारात्मक दिशा आहे की नकारात्मक. कारण कधी कधी काय होतं, समजा मुले असे नकारात्मक विचार करायला लागतात आणि आईवडील त्यांच्या नकारात्मक गोष्टीलाच खतपाणी घालतात. समजा कधी कधी काय होतं, मुलगा घरी येतो, घरी येऊन सांगतो की मी आज शाळेमध्ये पडलो, एका मुलाने मला शाळेमध्ये पाडलं. तर तो आधीच निगेटिव्ह झालेला आहे, त्याला आधीच त्रास झालेला आहे, आधीच तो रडतो आहे आणि त्याचे पॅरेंट्स त्याला काय बोलतात की असं नव्हतं त्याने पाडायला पाहिजे, असं त्याने का पाडलं, आता त्याला मी बोलतेच, आता मी त्याला ओरडतेच. आणि मग त्या मुलालाही असं वाटतं की कोणीतरी आपल्या पाठीशी उभा आहे आणि ते जे केलेलं आहे ते चुकीचं आहे. पण जर त्याच ठिकाणी जर सकारात्मक विचार करणारे जर आईवडील असतील तर ते काय बोलतील की ठीक आहे, त्या मुलाला तरी सकारात्मक करतील. ते जर समजा एखाद्या मुलाने त्याला पाडलेलंही असेल तर ते स्कूलमध्ये जातील, स्कूलमध्ये जाऊन तिथं टीचरांना अलर्ट करतील आणि टीचर त्या मुलांना बोलतीलही
किंवा सांगतीलही की तुम्ही त्या मुलांना मारू नका, पण त्यांना व्यवस्थित समजावून सांगा. पण त्या मुलाला मात्र सांगताना पॉझिटिव्ह सांगतील, सकारात्मक सांगतील की हे बघ बाळा, तुम्ही एकत्र मुले खेळत असता, खेळता खेळता पडू शकतं, त्याचा एवढा जास्त मनावरती परिणाम करून घ्यायचा नाही. अशा सकारात्मक विचार करायला जर आपल्या मुलांना आपण लहानपणापासूनच लावलं तर मला नाही वाटत की मुले पुढे जाऊन नकारात्मक विचारांना बळी पडतील. सकारात्मक विचारांची सवय ही आपण लहानपणापासूनच आपल्या मुलांना लावायला हवी. तर आपण आपल्या मुलांवरती संस्कार कोणत्या पद्धतीचे करतो? कधी कधी काय होतं, आजूबाजूला भांडणे मुले घेऊन येतात घरी. एखादा मुलगा एखादी वस्तू समजा त्याच्याजवळ असलेली जर आपल्या मुलाला नाही दिली तर आपल्याला राग येतो आणि आपण काय करतो, आपण आपल्या मुलाला असं शिकवतो की तू सुद्धा त्याला तुझी वस्तू कोणती द्यायची नाही. म्हणजे काय आपण केलं, त्याला निगेटिव्ह संस्कार दिला ना, नको तो संस्कार दिला. असं न करता उलट आपण जर त्याला पॉझिटिव्ह सकारात्मक जर आपण संकल्प दिला की बाळा त्यांनी नाही ना दिला तरी तू दे त्याला, तू देत जा त्याला, किंवा तू त्याला समजावून सांग असं नको करू, मी तुला देतो, तू का मला देत नाही. अशा सकारात्मकतेनं जर आपण मुलांवरती संस्कार केलं ना तरी मुलं तशीच घडतात पुढं. आणि काहीही घडू दे, कोणतीही घटना घडू दे, त्याच्यामध्ये मुलांना पॉझिटिव्ह राहायला शिकवायचं. जर आपण पॉझिटिव्ह राहायला लहानपणापासूनच आपण मुलांना शिकवलं की मुले 100% पुढे सकारात्मक विचारांमध्ये गुंतून जातील आणि त्यांना आयुष्य जगणं सोपं जाईल. विशेषतः काय होतं की जे माझा वैयक्तिक स्टुडंट सायकोलॉजीचा कोर्स झालेला आहे तर त्याच्यामध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी ना खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेल्या आहेत. तर ही मुले आपल्याला अशा पद्धतीने घडवायची आहे, सकारात्मक लेवलमध्ये घडवायची. जर आपण त्यांना आत्ता सकारात्मक केलं ना तर फ्युचरमध्ये आपण मुलांना खूप छान पद्धतीनं आपण त्यांना म्हणजे दुनिया जी आहे आजूबाजूला त्याच्याशी फेस करण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आपण काय करतो, मुलांनी अन्याय नाही सहन करायचा, अन्यायाला त्यांनी वाचच फोडली पाहिजे, त्यांनी असं बोललंच पाहिजे, हे सकारात्मक चिंतन नाही. उलट याच्यातून वादविवाद निर्माण होऊन एखाद्याचा त्याच्यामध्ये घातही होऊ शकतो. त्यामुळे हे आपण सांगतो ना मुलांना पूर्णपणे चुकीचं आहे, असं नाही झालं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, आपल्या मनावरती प्रभाव टाकणारा घटक कोणता आहे तर संगत. आपल्या मुलांची संगत कशी आहे, आपली संगत कशी आहे, आपण कुठल्या लोकांच्या संगतीमध्ये राहतो. आपण सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहायचं. निगेटिव्ह विचार करणारी जर लोक आपल्या आजूबाजूला असतील ना, आपल्यामध्ये तेवढी शक्ती नाही आहे की त्याला म्हणजे सकारात्मकमध्ये परिवर्तन करण्याची. पण आपण हे मात्र नक्की करू शकतो की आपण सकारात्मक व्यक्तींच्या सहवासात राहायचं, नकारात्मक व्यक्तींच्या सहवासात राहायचं नाही. मग कधी कधी प्रश्न येतो की आपल्या फॅमिलीमध्येच नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्ती असतात. मग अशा वेळी आपल्याला दुर्लक्ष करण्याची कला आली पाहिजे. आपण त्या व्यक्तींच्याकडे, त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. आपल्याला ती शक्ती आपल्यामध्ये आपण संचयित करायची आणि ती ध्यानधारणेमुळे नक्की येते. त्याच्यानंतर आपलं कर्म, आपल्या कर्माचाही परिणाम आपल्या मनावरती होत असतो. म्हणजे आपण कोणकोणतं पाहिलं तर काही तत्व पाहिली. मनाला प्रभावित करणारे तत्व कोणते आहे, जागा आहे, काळ, आहार, संस्कार, संगत आणि कर्म या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश आहे. तर आपलं मन जे अस्थिर होतं त्या अस्थिर होण्यापाठीमागे त्याचे 5 प्रकारामध्ये आपण ते अस्थिर होतं. पहिलं आहे जागेमुळे येणारी अस्थिरता. कधी कधी काय होतं, एखाद्या ठराविक जागा किंवा घरामध्ये मन अस्थिर होऊ लागतं. जागा बदलल्यानंतर मनाला आराम मिळतो. भजन, कीर्तन, लहान मुलांचे हसणं, खेळणं यांसारख्या गोष्टी पाहून त्या जागांचे तरंग बदलू लागतात आणि मनावरही त्याचे सकारात्मक परिणाम होऊ लागतात. तर दुसरं जे आहे ते शारीरिक अस्थिरता. ज्यावेळेस आपण सुरुवातीला पाहिला की जागेमुळे येणारी अस्थिरता, म्हणजे जागा कोणत्या आहे त्याच्यावरून. दुसरं जे आहे शारीरिक अस्थिरता. कधी कधी काय होतं, शरीर आपलं वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करत असतं. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी असतात आपल्या बघा, व्यायामाची कमतरता किंवा जास्त प्रमाणामध्ये काम करणं यांसारख्या गोष्टीमुळे काय होतं, शरीरामध्ये अस्थिरता निर्माण होते. आणि या समस्येपासून जर आपल्याला सुटका हवी असेल तर त्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे, कामाचे नियोजन करणं गरजेचं आहे आणि फळांचं सेवन करायचं. जर आपला आहार चुकीचा असेल ना, आपल्या चुकीच्या आहारामुळं शरीर अस्थिर राहतं. आपला दुसरा पॉईंट काय आहे, कुठल्या प्रकारची अस्थिरता तर शारीरिक अस्थिरता. बघा, जे ध्यानधारणा करणारे जे लोक असतात ना, ते लोक बघा त्यांचा आहार जो असतो तो सात्विक असतो. कारण आपण जर तामसिक आहार खाल्ला तर तामसिक आहारामुळे आपले शरीर अस्थिर होतं. म्हणजे आपण बघा एका ठिकाणी समजा नामस्मरण जरी करायला बसलं तर एका ठिकाणी आपल्याला शरीर आपलं बसू देत नाही. शरीर असं चंचल होतं, शरीराला असं वाटतं इकडं हलावडतं तिकडं हलावडतं, सतत ते चंचलतेमध्ये असतं. तर त्याचं कारण काय असतं, तर त्याचं कारण असतं
मानसिक शारीरिक अस्थिरता ही कशामुळे येते तर आपल्या आहारामुळे येते. चुकीच्या सवयी असतात आपल्या खाण्यापिण्याच्या, कधीही काही खायचं आणि त्याच्यामुळे अपचन होतं. अपचन झालं की आपल्याला अस्थिर वाटतं. कारण शरीराला समजा आपण नामस्मरण करायला बसलो आणि आपल्या पोटात काहीतरी वेगळंच होते. कशामुळे होतं? कारण आपण आपल्या खाण्यापिण्याच्या योग्य सवयी नाहीत, त्याचे योग्य टाईम नाहीत, त्याच्यामुळे किंवा व्यायाम करत नाही. त्याच्यामुळे शरीर आपलं कमजोर झालेलं असतं, ते रोगी झालेलं असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपली अस्थिरता तयार होते. तिसरी जी अस्थिरता आहे ती मानसिक अस्थिरता. आपण एक पाहिलं जागेबद्दल, दुसरं पाहिलं शरीराबद्दल अस्थिरता आणि तिसरं आहे मानसिक अस्थिरता. महत्वाकांक्षा, अतिविचार, राग, द्वेष म्हणजे आपल्यामध्ये असलेले जे विकार आहेत ते सर्व विकार यामुळे मानसिक अस्थिरता निर्माण होऊ लागते. महत्वाकांक्षा, मला हे करायचे, मला हे बनायचे, त्याच्यामुळे आपण अस्थिर होतो. बनायला तर हवंच आहे, आपण आपलं ध्येय तर ठेवायलाच हवं आहे, पण ते ध्येय ठरवत असताना आपल्याला सहजतेने कशा आपल्याला ध्येयापर्यंत जाता येईल, सहज शांततेत आपण कसं ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू ह्याचा विचार केला पाहिजे. की असं नाही की मला घर बांधायचे 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 बैचैन बैचैन बैचैन, एकही क्षण त्याला नीट आनंदामध्ये शांततेत जगता येणं, तर असं नाही झालं पाहिजे. त्यासाठी काय करायचे, आपली मानसिक अस्थिरतेकडे आपलं लक्ष द्यायचं आहे. आपल्याला स्थिर जीवन जगता आलं पाहिजे. काही काहींना अतिविचार करायची सवय असते आणि अतिविचारामुळं मन अस्थिर होतं, सैरभैर होतं. अतिविचारामुळे डिप्रेशन येतं, ताणतणावामध्ये व्यक्ती जातो, त्याच्यामुळे त्याची मानसिक शांतता राहत नाही. माणसाला राग येतो, रागामुळे सुद्धा माणूस अस्थिर होतो. द्वेषाची भावना, अहंकाराची भावना, ईर्ष्येची, या ज्या विकारी ज्या भावना आहेत ना त्याच्यामुळे मानसिक अस्थिरता निर्माण होऊ लागते. ही समस्या दूर करण्यासाठी जीवनाकडे व्यापक दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे आणि आध्यात्मिकतेला आपल्या जीवनामध्ये वाव दिला पाहिजे. आत्मचिंतन करणं गरजेचं आहे की अरे मी कोण आहे, तर मी शरीर नाही आहे, तर मी एक आत्मा आहे आणि आत्मा एक शरीर झाले की दुसरं शरीर धारण करतो, दुसरं झाले की तिसरं धारण करतो आणि त्याच्यासोबत काय जाते हो, त्याचं जे आहे ते तिथेच राहते, त्याचं फक्त कर्म आणि आत्म्यासोबत फक्त त्याचं कर्म जाते आणि त्या कर्मानुसार त्याला पुन्हा पुढचा जन्म मिळतोय, तिथे त्याला त्याची भोगना भोगावी लागते. त्यासाठी सारं काही नश्वर आहे आणि आपलं कर्म फक्त आपल्यासोबत जात आहेत, आपल्या भावभावना आपल्यासोबत जात आहेत, असा विचार केल्यास सर्व काही क्षुल्लक वाटेल आणि मग मानसिक शांतता मिळेल की आपला हा देह नश्वर आहे, आपण कशासाठी पळतोय, कोणासाठी पळतोय, सगळं ते इथंच राहणार आहे. हे ज्यावेळेस ज्ञान आपल्याला होईल ना त्यावेळेस आपलं मन हळूहळू शांत व्हायला लागेल. कारण आध्यात्मिकता तर हीच आहे. आध्यात्मिकता आपल्याला हीच शिकवते की अरे तू आत्मा आहेस आणि तू एक शरीर धारण झालं की ते जर सोडलं की दुसरे शरीर धारण करतो, मग तुझं कशासाठी एवढा अट्टहास आहे, याचं ज्ञान जेव्हा होईल ना. आणि काय होतं, बऱ्याच वेळा आपल्याला हे ज्ञान असतंही, पण ते ज्ञान आपण चिंतन करून ते आतमध्ये उतरवलं पाहिजे. ज्यावेळेस आपल्या मनपटलावरती ते सतत चिंतन त्याचं सुरू असतं ना त्यावेळेस हळूहळू ते आत उतरायला लागतं. ते आत उतरलं पाहिजे. जोपर्यंत ते आत उतरत नाही ना तोपर्यंत आपल्याला अस्थिरता निर्माण होते, आपल्याला आध्यात्मिकता आपल्या जीवनामध्ये येत नाही. त्याच्यानंतर चौथं जे आहे भावनात्मक अस्थिरता. भावनात्मक अस्थिरता दूर करण्यासाठी केवळ ज्ञान मिळवणं पुरेसं नाही. बघा आता आपण हे पाहिलं, आपल्याला ज्ञान तर आहे, तर आपण काय करणं गरजेचं आहे, हे भावनात्मक अस्थिरता आपल्याला टाळण्यासाठी आपण ध्यानधारणा करणं गरजेचं आहे. बघा ध्यानधारणेमध्ये पण ते सुदर्शन क्रिया असते, वेगवेगळ्या क्रिया असतात, तर ते आपण शिकलं पाहिजे, ते केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपली मानसिक अस्थिरता दूर होण्यास मदत होऊ शकते. त्याच्यानंतर पाचवी आहे आत्मिक अस्थिरता. ही गोष्ट फार दुर्मिळ आहे. जेव्हा सर्व काही निरर्थक आणि शून्य वाटू लागतील तेव्हा तुम्ही खूप भाग्यवान आहात असे समजता स्वतःला. या गोष्टीपासून दूर पळू नका, ते स्वीकारा. आपल्यासोबत जे काही घडत आहे ते स्वीकारण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. हीच आध्यात्मिक अस्वस्थता खऱ्या अर्थाने प्रार्थनेला जन्म देते आणि याच गोष्टीमुळे जीवनात चमत्कार घडतो आणि पूर्णत्व प्राप्त होते. आणि आपल्यामध्ये ना ही जी तळमळ असते ना ती तुम्हाला देवाशी एकरूप करते. आणि सत्संग आणि आत्मज्ञानी व्यक्तीच्या उपस्थिती ही अस्थिरता शांततेत बदलते. देवाचे अस्तित्व
प्रत्येक प्राणी वनस्पतीमध्ये आपण पाहू लागतो. केवळ देवच देवाची उपासना करू शकतो. म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमचे दिव्यत्व ओळखता तेव्हाच खरी भक्ती होणे शक्य आहे. आणि ही जर जागरूकता आपल्यामध्ये झाली, जागरूकता वाढली, तर आपण सत्याच्या अगदी जवळ पोहोचतो. जितकी आपल्यामध्ये जागरूकता वाढेल तितकं आपण सत्याच्या जवळ पोहोचेल. आणि याकरिता जीवनशक्तीचा विस्तार करणे आवश्यक आहे. ही शक्ती सात्विक आहार, प्राणायाम, ध्यान, मौन साधना, काही सुदर्शन क्रिया असतील, ध्यानधारणा असतील, निष्काम सेवा जर आपण केली तर याच्यामुळे वाढते. मनातील चिंता कमी करण्यासाठी ध्यानधारणेपेक्षा अन्य कोणत्याही गोष्टी प्रभावी ठरू शकणार नाहीत. अशा प्रकारे जर मनाला आपल्याला शांत ठेवायचं असेल तर या सर्व गोष्टींचा विचार करणे फार गरजेचं आहे. जेव्हा आपण या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करू त्यावेळी आपल्याला मन शांत करण्यासाठी मदत होईल. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. धन्य रंगाची.